धाराशिव तहसील ऑफिसमध्ये नवीन वर्षाची सुरुवात दोन अधिकाऱ्याच्या भांडणाने झाली आणि त्या भांडणाचा परिणाम आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे बंद पुकारलेला आहे। आणि आपण पाहू शकतो मधी ही महसूलचं कार्यालय आहे तहसील मधलं। या कार्यालयामध्ये एक अधिकारी सुद्धा टेबलवरती आपल्याला पाहायला मिळत नाही। या ठिकाणी काही नागरिक ग्रामस्थ जे आहेत ते कामानिमित्त आलेले आहेत। कशाला आलात आजी? शेताचा ताबा घ्यायचा आहे। बर, मग इथं काय इथून घेतात का? ते शुभम कळे तहसीलदार। हा, मग कुठं नाहीत का ते? नाही की नाहीत का? बर बर बर। तुम्ही कशाला आले? मी माझं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी आलो होतो। आज नवीन वर्षाच्या अत्यंत उत्साहात मी आलो होतो की अधिकाऱ्यांना शुभेच्छाही द्याव्या, तिथल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा द्याव्या आणि आपलं काम पण करून जाऊ। पण धाराशिव तहसीलमध्ये नवीन वर्षाचं स्वागत काम बंद करून केलेलं आहे। बघा, म्हणजे वृद्ध नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, अनेकांची हेळसाट झालेली आहे नवीन वर्षाचं। बरं आहे का हे? नाही, अतिशय चुकीचं आहे। आता त्यांचा विषय काय असेल त्याने आपसात मिटवाय पाहिजे, आम्हाला माहित नाही। अचानक काम बंद म्हणल्यावर सगळ्याची हेळसांड जाईल। तुम्ही कशाला आले? मी माझं शेतीचं काम होतं, सातबारा नावावर करायचा होता। त्यांच्या चुकीमुळे माझा सातबारा झालेला होता सामुदायिकमध्ये। ती वैयक्तिक नावावर करण्यासाठी मी आलतो। त्या आदेश बी त्यांना मंजूर साहेबाला दिलेला आहे त्यांनी, नायब तहसीलदारांनी। ती संपच आहे। आज 4 दिवस, जवळजवळ 7व्या महिन्यापासून मी चक्रा मारतोय। बर, आज किती 1 तारीख आहे, नवीन वर्ष निघाले, अजून माझं काम झालेलंच नाही। मी चक्रा मारून मारून दमलोय। एकंदरीत अशी जर परिस्थिती पाहिली तर धाराशिवचे उपविभागीय अधिकारी जे आहेत संजय कुमार ढवळे आणि धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांच्यामध्ये काही त्यांच्या ऑफिशियली कारणामुळे तक्रार झालेली आहे आणि ह्या तक्रारीचं जे रूपांतर आहे ही मोठ्या वादात झालं। आणि यानंतर महसूलचे जे कर्मचारी आहेत यांनी जिल्हाधिकाऱ्याला देखील निवेदन दिलेलं आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ही जी आता सुरू असलेला बंद आहे ह्याच्यामध्ये मार्ग काढण्याचं गरजेचं असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी यामध्ये मार्ग काही काढलेला नाही आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।